नमस्कार. मी नमस्कार. मी डॉक्टर राजेंद्र पोळ येथे ग्रहतारे बोलतात, ज्योतिष कार्यालय निप्पाणी. ज्योतिषशास्त्र आहे आणि ज्योतिषशास्त्रामध्ये जुन्या नव्याचा जो भाग आहे तो भाग नाही, इथं एक प्रकर्षण आपल्याला जाणवा लागला आणि हा जाणवत असतेवेळी आता परवा एक कार्यशाळा झाली आणि ती कार्यशाळा गुण मिलनासाठी झाली. आणि गुण मिलन पत्रिका मॅच मेकिंग करणं हे मुलाच्या मुलीच्या आई वडिलांनी किंवा मुलानं किंवा मुलीनं ही स्वतःहून करायची आहे. यासाठी तुमच्या ज्योतिष वर्गाचा काय घ्यायचं नाहीये, आधार घ्यायचा नाहीये. या पद्धतीची कार्यशाळा झाली. याच्यापूर्वी सुद्धा बऱ्याच जे आपले गुरु आहेत, ज्योतिषी गुरु आहेत, त्याने अवकडा चक्राचा उल्लेख करतात. त्या अवकडा चक्राचा उल्लेख करत असतेवेळी त्याच्यामध्ये जे गुण आहेत 36 गुण, आणि ह्या सगळ्या गुणाचा विचार करून मग त्याने ह्या सगळ्या गोष्टी इथं मांडतात. ह्या जरी इकडे मांडत असल्या तरी देखील ह्या पुरतं हे मर्यादित असलेलं गुणपत्रिका मिलन आहे का? एक इथून मी शब्द काढतो आणि तो शब्द गुण. गुण जे आहेत यांनी गुण तयार केले चंद्राप्रमाणे, म्हणजे मुलीच्या चंद्राप्रमाणे आणि मुलाच्या चंद्राप्रमाणे येणारे गुण हे 36 येतात. आणि याचं वर्गीकरण त्यांनी कशात केलं तर तुमच्या अवकडा चक्रामधल्या काही गोष्टीवरती घेतलं. त्यानंतर हे अवकडा चक्रातलं गणित घेत असतेवेळी त्यांनी वर्गगुण हा एक भाग घेतला, वैश्य गुण हा एक भाग घेतला, तारागुण, योनी गुण, ग्रहमैत्री गोष्ट, त्यानंतर गणगुण घेतले, राशीकूट घेतलं आणि नाडी गुण चक्र घेतलं. आणि त्याच्यानंतर बाकीही त्यांनी आणखी काही नियम लावले. आता मुळात प्रश्न मी उपस्थित करतोय, तो उपस्थित कोणी कोणता केला तर आपण दोन मुलाची आणि मुलीची पत्रिका मॅच मेकिंग करतोय. म्हणजे ग्रहमान प्लस त्याच्यातले जे काही असलेले गुण दोष, त्यांना त्यांच्या असलेल्या गरजा, म्हणजे अन्न वस्त्र निवारा या गरजा, मग ह्या अन्न वस्त्र निवाऱ्याबरोबर त्यांना लागणारं घर, मग या ठिकाणावरती परत आणखी येत आहे संतती. म्हणजे कारण प्रत्येक जण लग्न करतोय ते लग्न काही उगीच करत नाही, तो आपली संतती, आपल्याला संतती होण्यासाठी म्हणजे आपला वंश वाढण्यासाठी हा काय करतोय, लग्न करतोय. मग लग्न केल्यानंतर वंश वाढतोय आणि लग्न न करता वंश वाढत नाही असं काही मी म्हणणार नाही. पण आपल्या समाजामध्ये हजारो वर्षापासून हा एक भाग मात्र दिलेला आहे आणि आज तो भाग आपल्याला प्रकर्षानं जाणवा लागला, समाजामध्ये जाणवा लागला. त्यावेळेला त्यांनी त्याच्याबद्दल चर्चा केलेली आहे, पण आज तो भाग प्रचंड जाणवतोय. आणि तो जाणवणारा भाग कोणता तर असलेली संतती जी आहे ही संतती ती त्या जातकाचीच आहे, म्हणजे नवरा बायकोचीच ती संतती आहे. हा एक भाग त्याच्यामध्ये आला, म्हणजे संतती आणि तो तिथं प्रामाणिकपणा हा त्यातला एक उद्देश आला. या गोष्टी इथं
या गोष्टी तर झाल्या. म्हणजे अन्न, वस्त्र, निवारा आणि संतती या दृष्टिकोनातून आपण पत्रिका मॅच मेकिंग करतोय. पण यावेळेला आणखी एका गोष्टीची वाढ झाली आणि ती गोष्ट म्हणजे कुठली, जे त्यांनी योनी हा भाग त्यांनी घेतला आहे आणि योनीमध्ये त्यांनी जवळपास बघा 1 2 3 4 5 6 7 8 9 11 12 13 14 प्राण्यांची नावं घेतली. 14 प्राण्यांची नावं घेतली. मग तिने 14 प्राण्यांची नावं घेऊन त्याचं समीकरण सांगितलंय. मग त्याच्याबद्दल बोलायचं नाहीये, कारण हा भाग एक योनी गुण चक्रातला तो त्या व्यक्तीच्या टेंडन्सीचा भाग झाला. कशाचा? टेंडन्सीचा. ती व्यक्ती सेक्शुअल लाईफमध्ये कशा पद्धतीने वागते त्याचा भाग झाला. पण ती व्यक्ती स्त्री पुरुष हे सेक्शुअल लाईफमध्ये कॅपेबल आहेत का, सॅटिस्फाय आहेत का, आणि ते तिथं होणार आहेत का, याच्यासाठी हा भाग बघितला जातो. म्हणजे अन्न, वस्त्र, निवारा, संतती आणि वैवाहिक सुख ह्या इतक्या गरजा आल्या. माझ्या डोक्यामध्ये एक मी सांगितलं की माझ्या डोक्यामध्ये एक प्रश्न आला आणि तो प्रश्न म्हणजे हे अवकडं चक्र आहे का. मी प्रश्न मुद्दाम तिथनं सुरुवात करतो, कारण बृहंसंहिता निर्माण झाली. ही बृहंसंहिता निर्माण झाल्यानंतर या गोष्टीला फार काळ गेलेला नाहीये, फक्त 100 वर्ष झालेली आहेत. एक सुपीक डोक्यातून, एक खास गणितातून ते बसवलेलं ते एक गणित होतं. प्रत्येक जातकाला असं वाटत होतं की या पुस्तकामध्ये माझी पत्रिका आहे आणि ही पत्रिका म्हणजे हे पुस्तक खास आहे. जसं संशोधन वाढतंय, जसं आपले विचारकने आपण त्या विचाराला डीपनेस देतोय, त्या पद्धतीनं याचा विचार हा खोल व्हायला चालू होतोय. मग हे गुणचक्र आहे. मग हे गुणचक्र भूमिसंहितेसारखं का नसावं, का नसावं हा प्रश्न आहे. बरोबर. पूर्वीच्या काळामध्ये सुद्धा पत्रिका गुण मिलन होत होती. त्याच्यामध्ये देखील गुण मिलन असेल, राशी मिलन असेल, त्यानंतर नक्षत्र मिलन असेल, ग्रह मिलन असेल, या गोष्टीचा सगळ्यांनी सगळं चाललेलं आहे. पण त्या काळामध्ये देखील आपल्याला हे सगळं परफेक्ट आहे असं दिसतं का? दिसत नाही. उदाहरण आपल्याला खूप घेता येतील, खूप घेता येतील. मग त्यांनी लग्नाचे प्रकार केले. लग्नाच्या प्रकारामध्ये त्यांनी राक्षस लग्न, हे लग्न, हे प्रकार त्यांनी दिले. हे प्रकार जरी दिले असले, सगळं झालं असलं तरी परिणाम गेलेले नाही आहेत. त्या लग्नाचे परिणाम जे आहेत, हे परिणाम आपल्यापासून लांब झालेले नाही आहेत. हे त्याच्यातलं सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. मग जर का या गोष्टी इथं अशा असतील तर या अवकडा चक्राचा विचार करायचा का? मी तर कधी करत नाही. मी मात्र अन्न, वस्त्र, निवारा, संतती आणि एक सेंट्रल पॉइंट आणि म्हणजे एक खांबी तंबू म्हणजे सेक्शुअल लाईफ, याचा विचार करतो. माणसाच्या आयुष्यामध्ये खूप मोठमोठ्या समस्या येतात.
सुरुवातीला बाबा लग्न झालं सगळं 2 दिवस 4 दिवस नव्या नवरीचे नव्या नवऱ्याचे असतात. ते गेल्यानंतर मग बऱ्याच पद्धतीनं जे म्हणजे आयुष्यातले टक्के टोपणे हे लागतात. काहींना लग्नाच्या पहिल्या दिवशीच खडा लागतोय, काहींना नंतर लागतोय, काहींना मध्य वयात लागतोय, काहींना कधी उतरत्या वयात लागतोय. मग हा भाग तो काय येतोय, कशासाठी येतोय आणि त्याची कारणं काय आहेत, याचा आपल्याला विचार इथं करावा लागेल. यासाठी काही प्रमाणामध्ये या आपलं जे अवकडा चक्र दिलेलं आहे, तर त्या अवकडा चक्राचं आपल्याला काय करता येईल, उपयोग करून घेता येईल. मग अवकडा चक्र हे नक्षत्राप्रमाणे आहे आणि नक्षत्राप्रमाणे असलेलं जे अवकडा चक्र आहे याच्यामध्ये त्यांनी प्राणी दिलेले आहेत आणि ह्या प्राण्यांची जी टेंडन्सी आहे ती टेंडन्सी ह्या ठिकाणी त्यांनी मुद्दाम घेतलेली आहे. 14 प्रकारचे प्राणी झाले आणि हे प्राणी या ठिकाणी आल्यानंतर आज आपल्याला कोणत्या पद्धतीची मुलगी पाहिजे किंवा कुठल्या पद्धतीचा मुलगा पाहिजे, म्हणजे मांजर आणि उंदीर हे योनी झाली म्हणजे त्यांची बाबा पटणार नाही. त्यांनी म्हणताना म्हटले की अमेरिका, लंडन, भारत याच्यामध्ये वैर मांजराचं आणि उंदराचं जे वैर आहे ते सगळीकडे तसंच राहणार आहे. मलाही मान्य आहे. पण हे वैर जरी राहत असलं तरी सुद्धा त्यांच्यामधनं जे येणारं त्यांच्या सेक्शुअल भावना आहेत याच्यावरती काय पद्धतीनं परिणाम होतो हे मात्र तुमची पत्रिका सांगते, इथं नक्षत्र सांगत नाही. म्हणजे तुम्हाला परत आणखी कुठं आला तुम्ही या योनी गुणचक्रातनं काही पर्सेंटेज तुम्ही बाजूला जाता. आता ह्याच्यात 2 म्हणजे नक्षत्र आहेत, म्हणजे मुलाचं आणि मुलीचं नक्षत्र आहे. याच्यामध्ये दोन्ही एकसारखी जर असतील तर त्याचे परिणाम आपल्याला दिसतात, त्याचे परिणाम आपल्याला वेगळे दिसतात. वेगवेगळे असतील तर ते परिणाम वेगळे दिसतात. हे त्याचं गणित झालं. पण या ठिकाणी आपल्या सूत्रानुसार अन्न, वस्त्र, निवारा, संतती आणि एक खांबी तंबूचा म्हणजे खांब म्हणजे सेक्शुअल लाईफ, याचा विचार आम्ही ज्यावेळेला करतोय त्यावेळेला त्याचा भाग मात्र वेगळा येणार आहे. आणि हा भाग कशा पद्धतीनं बघितला पाहिजे हे ग्रहांवरती अवलंबून राहतं. आपण पूर्वीपासून एक म्हण आपण म्हणतोय, आडात असेल तर पोहर येतील. माझ्या पत्रिकेमध्ये एखादा योग नाही आहे, म्हणजे प्रत्येकाच्याच पत्रिकेमध्ये अन्न असतं असं काही नाही, प्रत्येकाच्या पत्रिकेमध्ये घरचं सुख असतं असं नसतंय. तर हे सुख असणं आणि नसणं हे बघून आपल्याला काय करावं लागतं, पत्रिका मॅच मेकिंग कराव्या लागतात. मग ग्रहमान आहे, हे ग्रहमान कशा पद्धतीनं पुलोद्वार माईक अनम्यूट करा. तर ते कशा पद्धतीनं तुम्हाला हे केलं जातं, ते परिणाम होतात, ग्रहांचे परिणाम काय होतात याचा आपण विचार करतोय.
कारण ही सिच्युएशन जी आहे ही पत्रिकेतल्या ग्रहांच्या ठेवणीवर असलेली पत्रिका म्हणजे सिच्युएशन आहे. म्हणजे घरचं सुख असणं नसणं, पैसे असणं नसणं, लॉस होणं नसणं. पुलोद्वार 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 पुलो काय खाल्लीस? दोन आमटीर खाल्लीस, बरं आहे, मजा केलीस. पुलोद्वार इथं अनम्यूट कसं करायचं रे? ह्याला अनम्यूट करायचं आहे. मग घर झालं, अन्न झालं, संतती. आता एक नाडी हा जर विषय आम्ही घेतला म्हणजे ह्या 100 वर्षामध्ये आम्ही बघतोय आमच्या समाजावरती फार मोठा परिणाम झाला आहे. एक नाडी असताना संतती होऊ नये. मग एक नाड असताना संतती होऊ नये असा जो योग इथं सांगितला गेला हा बरोबर आहे का? तर बिलकुल नाही. कारण आपण समाजामध्ये बघतोय एक नाड असताना सुद्धा जातकांना संतती होते आणि एक नाड असताना आणि एक नाड नसताना देखील संतती होते. म्हणजे इथं एक नाडीचा काही संबंध नाही आहे. तर पत्रिकेतल्या ग्रहमानाचा इथं संबंध आहे आणि संतती देणारा ग्रह आणि संतती न देणारा ग्रह असे इथं दोन भाग झाले. मग या ठिकाणी जर का पंचम स्थानातला मंगळ, दशम स्थानातला मंगळ आणि 11व्या स्थानातला मंगळ कोणत्याही लग्नाला कोणत्याही नक्षत्राला असताना त्या व्यक्तीला संतती होण्यापासून प्रॉब्लेम येतो. जसं हे अवकडा चक्र निघालं तसं मंगळाचा भाऊ झाला आणि हा मंगळ 1, 4, 7, 8 आणि 12 या ठिकाणचा मंगळने विचारणे केला. समाजामध्ये घटना घडत होत्या, समाजामध्ये घटना घडतात, सोडपत्र होतात, नवरा मरतोय, मुलं होत नाहीत, हे होत नाही, म्हणून हे सगळं जे हे आहे ह्याच्यामध्ये मुलाचा भाग नाही कुठं आला नाहीये. लक्षात ठेवा, नवरा बायकोमध्ये न पटणं, नवरा बायकोचे सोडपत्र होणं आणि नवरा मरणं, बायको मरणं हे प्रश्न इथं आले. पण हे सगळे प्रश्न म्हणजे मंगळाचे प्रश्न सप्तम स्थानाशी निगडीत झाले आणि सप्तम स्थानावरनं ह्या मंगळाचा इथं कुठलाच परिणाम होत नाही. मग ही जी अवकडा चक्रामधली असलेली जी गणित किंवा हे मंगळाचं गणित हे जे आहे हे सगळं ह्या 100 वर्षापूर्वी वेगळंच शास्त्र तयार करून लोकांची दिशाभूल करण्यासाठी केलेलं शास्त्र आहे. आज मी एक कुलकर्णी यांच्याकडे एक व्हिडिओ बघितला की सती प्रथा नव्हतीच असं त्यांचं म्हणणं आहे. हो बरोबर आहे, ठीक आहे, सती प्रथा नव्हती, पण सती प्रथा ही बहुजन समाजामध्ये कधीच नव्हती. तर ती सती प्रथा ही कोणामध्ये होती? ब्राह्मण समाजामध्ये होती आणि ब्राह्मण समाजामध्ये सती प्रथा चालू झाली ही महाभारताचं युद्ध संपल्यानंतर सुरू झाली. याच्यामध्ये कुठलाही भाग हा बहुजन समाजाला आलेला नाही. म्हणजे हा जो काही वाद आहे हा फक्त 3% वाद आहे, इतर समाजाचा वाद नाही. ही त्यातली सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. कारण त्यांनी उदाहरणं घेतली महाभारतातली घेतली आणि ती महाभारतामधली जी काही राजे आहेत त्यांनी जी नावं सांगितली हे राजे हे काय कोण आहेत? बहुजन समाजाचे आहेत, क्षत्रिय आहेत.
इथं ब्राह्मण समाजाचा काही संबंध नाही. आणि महाभारताचं युद्ध होण्यापूर्वी ब्राह्मण समाजामधल्या लोकांच्या देखील स्त्रियांनी सती गेलेल्या आहेत असा उल्लेख नाही. जुने काही श्लोक आहेत, म्हणजे उपनिषदामध्ये असतील, वेदातले असतील, त्यात ते श्लोक घेऊन त्याची म्हणजे शब्दशः अर्थ घ्यायचा आणि त्याला त्याचं कात्याकूट करायचा आणि हा कात्याकूट करत मग काय करायचं, शास्त्रज्ञ कसं चुकीचं आहे आणि शास्त्र कसं बरोबर आहे आणि त्या शास्त्रामध्ये कशा पद्धतीनं मी सांगतोय ते कशा पद्धतीनं बरोबर आहे हे सांगायचं. ही एक ट्रेड आला आहे. आणि हा ट्रेड काय नवीन शिकणाऱ्यांना मात्र फार घातक आहे. कारण त्यांच्या डोक्यामध्ये, नवीन शिकणाऱ्या लोकांच्या डोक्यामध्ये काय लागलंय, त्या पद्धतीचे विचार येत आहेत आणि त्यांनी त्या पद्धतीने जात आहेत. प्रत्येक ग्रहाला कशाची न कशाची ताकद असते. कोणाला द्यायची असते, कोणाला घ्यायची असते, कोणाला हिसकावायची असते, कोणाला ओरबडून घ्यायची असते. काही ग्रह अगदी न्यूट्रल असतात, अगदी न्यूट्रल असतात. मग हे ज्या वेळेला आम्ही जर का ग्रहांच्या ताकदीच्या ह्याच्यातून बोललो, मार्गदर्शनातून बोललो, तर शनी त्या ह्या एका ग्रहाची ताकद आम्ही विचारात घेतली तर ती ताकद कशी आहे, ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी तो भरभरून देतोय आणि ज्या ठिकाणी नाही त्या ठिकाणी तो काढून देतोय. मंगळ आहे, मंगळ 5, 10 आणि 11 ह्या ठिकाणचा मंगळ फक्त संततीला त्रास करतोय. इतर ठिकाणचा कुठल्याही स्थानामधला मंगळ, इतर स्थानातला मंगळ हा संततीला त्रास करत नाही. म्हणजे ह्या ठिकाणी आम्ही विचार करायला गेलो तर संततीसाठी आम्हाला मंगळाचा विचार करावा लागतो. मग ह्या ठिकाणी शुक्र घेतला. शुक्र हा ऐश्वर्याचा कारक आहे. आजपर्यंत ह्या शुक्राला यांनी जे काही तिचे मापदंड लावले, जे काही त्याच्याकडे त्यांची कॅल्क्युलेशन केली, हे त्यांनी फक्त सेक्सची केली. सगळे ग्रह आहेत, रवी आहे, चंद्र आहे, शुक्र आहे, बुध आहे, मंगळ आहे, गुरु आहे, शर्षल आहे, त्यानंतर तुमचं नेपच्यून आहे, सगळे आहेत, सगळे ग्रह आहेत शुक्र आहे. यांच्या सगळ्यांची कॅरेक्टर आम्ही जर म्हणजे त्यांची मतं किंवा त्यांची कॅरेक्टर ही जी आम्ही शोधायला गेलो तर ही एक दिसतात आणि त्याचे परिणाम आपल्याला तिथं त्या पद्धतीने दिसतात. पण अत्यंत विचित्र ग्रह असलेला, अत्यंत सस्पेन्स ग्रह असलेला, म्हणजे ज्योतिष्य वर्गाला चॅलेंज करणारा ग्रह एकच, आणि तो म्हणजे कोणता, तर शुक्र. शुक्र बोलणं आपल्याला कधीही प्रणय सांगता येत नाही, म्हणजे सेक्स सांगता येत नाही. तो प्रणय सांगता येतोय. शुक्रामध्ये मी भाग करताना इथं म्हणजे शुक्राचार्य नाहीच आहेत. तर ह्या ठिकाणी शुक्राचार्यांच्या मध्ये देवयानी आहे, ययाती आहे, शर्मिष्ठ आहे आणि कच आहे. मग ही पात्र तशी धरणार का तुम्ही? धरू नका. एक सिम्बॉलिक त्यांनी पत्रतिकनी तयार केली. एक गर्विष्ठ पत्नी आहे, एक नवरा आहे, एक त्याच्या जीवनामध्ये आलेली दुसरी स्त्री आहे.
जी त्याला की नाही त्याच्यावरती खूप प्रामाणिक म्हणजे प्रेम करते. इथं पत्नी आहे, गर्विष्ठ आहे. त्याच्या जीवनात आलेली दुसरी स्त्री ही प्रामाणिक आहे आणि ती प्रेमळ आहे. आणि एक जो पत्नीच्या, मग ह्या ठिकाणी त्यांनी काय म्हटलं, पत्नीच्या आयुष्यामध्ये आलेलं म्हणजे लग्नापूर्वीचं वादळ, आता आपण असंही म्हणावं लागेल, लग्नानंतरचंही वादळ आलेला कच आहे, म्हणजे थर्ड पार्टी आहे. म्हणजे ह्यानी शुक्राचे ज्यावेळेला आपण विचार करतोय तो या पद्धतीनं होतोय. काल क्लासला मी बराच वेळ हजर राहिलो त्यांच्या. त्यांनी ज्या पद्धतीनं हे सगळं सांगितलं त्या पद्धतीनं जर विचार करून, म्हणजे सप्तमात कुठला ग्रह पाहिजे नाही पाहिजे, तिथलं नाही पाहिजे, लग्नाला तो षडाष्टक नाही पाहिजे, म्हणजे राशीला षडाष्टक नाही पाहिजे. षडाष्टक हा भाग तसा आला नाहीये. षडाष्टक भाग तसा आला का? तसा भाग आलेला नाहीये, हे लक्षात घ्या. मग षडाष्टक आहे म्हणून ते वर्ज्य करावं बरोबर. मग आहे का करावं, इथं स्वभावासाठी म्हणून करावं. पण त्याच्यामध्ये समजा जर तो तिचं मिलन होत असेल, तर स्वभाव मॅच होत असेल, तर तो इथं विचार करायची गरज नाहीये. तो इथं विचार तुम्ही का करता, असाही म्हणजे प्रकार झाला. ज्या काही पद्धतीनं आपण पत्रिका मॅच मेकिंग करतोय, त्याच्यामध्ये जी असलेली जी आपले ज्या गरजा आहेत, या गरजा सगळ्यात महत्वाच्या आहेत. त्याच्यामध्ये मी एका पॉइंटवरती आज बोट ठेवतो, आणि तो बोट म्हणजे स्त्रियामधलं सेक्शुअल लाईफ किंवा पुरुषामधलं सेक्शुअल लाईफ. मी माझ्या पुस्तकामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे दावे केलेत. समाजामधले जे घटना घडतात, त्या घटना घडत असतेवेळी त्या कशा घडतात, का घडतात, त्याने घडलेल्या घटनेचा परिणाम काय होतोय आणि तो कसा होतोय, याचं मी उदाहरणं माझ्या पुस्तकामध्ये घेतलेली आहेत. स्त्रियांमध्ये काही दोष असतात, पुरुषांमध्ये काही दोष असतात, आणि हे दोष ज्या वेळेला आपण पत्रिकेमध्ये बघत असतोय, त्यावेळेला त्या दोषांचा ह्या ठिकाणी आपल्याला उल्लेख करावा लागतोय. यातून तयार झालेले योग हे विष कन्या किंवा विषपुत्र योग इथं होतात. मग इथं तुम्ही जो मंगळाचा जो गणित लावलं, ते गणित इथं फेल होतं. म्हणजे 1, 4, 7, 8, 11, 12 या ठिकाणचा मंगळ या घटना घडवतो, हे फेल गेलं. तर या ठिकाणी विषकन्या किंवा विषपुत्र हा योग इथं काम करतो, आणि पंचांगामध्ये दिलेला कृतिका, अश्लेषा, शततारका या नक्षत्रातला चंद्राला इथं काहीच किंमत राहत नाही. ही पहिली गोष्ट. कारण हे योग यांनी चंद्राप्रमाणे दिले, इथं चंद्राप्रमाणे योग येत नाहीत. म्हणजे येतात, पण नुसते चंद्राप्रमाणे येत नाही. तर हे योग प्रत्येक ग्रहांप्रमाणे योग येतात. त्यामुळं या ठिकाणी कशा पद्धतीनं योग आलाय, कशा पद्धतीनं ते सगळं पत्रिका आहे, याचा विचार आपल्याला करावा लागणार आहे. आणि याचा विचार केल्यानंतर ती पत्रिका आपल्याला मॅच करावी लागणार आहे. ओके. आपण याचाच दुसरा भाग तयार करूया.